नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तृतीय वर्ष कला इतिहास स्पेशल पेपर 3 इतिहासाची ओळख या विषयाच्या क्लासमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मागील आठवड्यामध्ये दुसऱ्या सत्रामधील पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करत होतो आणि त्यामध्ये इतिहास आणि इतर सामाजिक शास्त्रे हे आपलं ते पहिलं प्रकरण आहे। त्यामध्ये इतिहास आणि भूगोल यांचा असणारा संबंध, इतिहास आणि राज्यशास्त्र यांचा असणारा संबंध, इतिहास आणि अर्थशास्त्र आणि इतिहास आणि समाजशास्त्र या चार शास्त्रांचा इतिहासाची सहाय्यकारी शास्त्रे म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यापैकी इतिहास आणि राज्यशास्त्र यांचा काय संबंध आहे, इतिहास लेखनासाठी आणि गतकालीन इतिहास समजावून घेण्यासाठी राज्यशास्त्र हे किती उपयुक्त शास्त्र आहे याची माहिती आपण पाहिली। त्याचबरोबर इतिहास आणि भूगोल ही दोन शास्त्र एकमेकांशी कशी निगडीत आहेत, गतकाळातील ऐतिहासिक घडामोडींचं सत्य आकलन करून घेण्यासाठी घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती काय आहे, वातावरण काय आहे, प्राकृतिक रचना काय आहे हे समजावून घेणं किती महत्वाचं आहे हे आपण पाहिलं। म्हणून इतिहास लेखनासाठी राज्यशास्त्र आणि भूगोल ही दोन सामाजिक शास्त्रे किती महत्वाची आहेत याची माहिती मागील लेक्चर मध्ये आपण पाहिलेली आहे। आज आपण इतिहास लेखनासाठी आणि गतकाळातील इतिहास समजावून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी इतर दोन जी सामाजिक शास्त्रे आहेत, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र, या दोन शास्त्रांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इतिहास आणि अर्थशास्त्र यांचं काय नातं आहे ते आपण आता पाहूया। तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की मानवी जीवनामध्ये गेल्या 5000 वर्षामध्ये जी काही स्थित्यंतर झाली, जे काही बदल झाले, जिथे कुठे प्रगती झाली, अधोगती झाली, त्या सर्व ठिकाणी मानवी जीवनावरती परिणाम करणारी सगळ्यात महत्वाची बाजू किंवा मानवी जीवनावर परिणाम करणारा सगळ्यात महत्वाचा घटक कोणता असेल तर तो होता आर्थिक घटक। कारण मानवाची एकूणच अवस्था, त्याचं राहणीमान, त्याचा विकास, त्याने साधलेली बौद्धिक प्रगती, त्याला प्राप्त झालेलं स्थैर्य, या सगळ्या गोष्टी वरती अवलंबून असते। आणि या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीची त्या काळातली आर्थिक स्थिती, त्या समाजाची, त्या राष्ट्राची त्या काळातली आर्थिक स्थिती काय होती याच्यावरती निर्धारित असतात। आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला त्या काळातल्या आर्थिक स्थितीचं ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या कालखंडातील ऐतिहासिक घटनांचं सत्य आकलन होऊ शकत नाही। कारण तुमच्या लक्षात येईल की जगातल्या सगळ्या प्रश्नाच्या मुळाशी, सगळ्या समस्यांच्या मुळाशी, सगळ्या संघर्षांच्या मुळाशी कोणतं कारण असेल तर ते आहे आर्थिक कारण। म्हणजे मानवी जीवनावरती परिणाम करणारं अत्यंत महत्वाचं कारण, अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे आर्थिक घटक आहे। आणि अर्थशास्त्रामध्ये त्या आर्थिक घटकाचा अभ्यास केला जातो। आणि मग त्या काळातली आर्थिक परिस्थिती, त्यावेळची अर्थव्यवस्था जर तुम्हाला कळली नाही तर त्या काळातील मानवाच्या वर्तनाचा तुम्हाला अंदाज लागणार नाही। तुम्हाला एखादी व्यक्ती किंवा एखादा राज्यकर्ता, एखादं राष्ट्र असं का वागलं हे समजून घ्यायचं असेल तर त्यावेळची आर्थिक स्थिती काय होती, त्या माणसाचे आर्थिक विचार काय होते हे आपल्याला समजावून घ्यावं लागतं। आणि हे सगळं
आपल्याला अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय शक्य नाही. कारण आर्थिक बाबीने सगळ्या राजकीय बाबी निर्धारित होत असतात आणि राजकीय बाबी ज्या आहेत त्या मानवी जीवनाचे व्यवहार नियंत्रित करीत असतात. आणि म्हणून आपल्याला ज्या कालखंडातला इतिहास अभ्यासायचा आहे त्या कालखंडातली आर्थिक व्यवस्था काय होती, म्हणजे संपत्तीचं वाटप कशा प्रकारे केलं जात होतं, संपत्तीचे स्रोत साधनं कोणती होती, मुळातच संपत्ती कशाला म्हटलं जात होतं, त्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास केल्याशिवाय आपल्याला त्या काळातलं खऱ्या अर्थानं विवेचन हे करता येत नाही. आणि म्हणून इतिहास हा आपल्या दृष्टिकोनातून जरी राजकीय भाग असला तरी त्याच्यावरती परिणाम करणारा आर्थिक घटक हा अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून तो दुर्लक्षित करून अजिबात चालणार नाही. आपल्याला दुर्लक्ष त्याच्याकडे करताच येणार नाही. आणि म्हणून अर्थशास्त्राचं जेवढं ज्ञान इतिहासाच्या अभ्यासकाला प्राप्त होईल तेवढा तो संशोधक इतिहासाच्या विश्लेषणाच्या जास्तीत जास्त सत्यापर्यंत जाईल. त्या काळातलं सत्य विश्लेषण त्याला करता येईल. कारण तुम्हाला मी सांगितलं की मानवाच्या प्रगतीचा अभ्यास आपण इतिहासामध्ये करतो आणि मानवाची प्रगती ही आर्थिक गोष्टीने निर्धारित होते. आणि म्हणून अर्थशास्त्र हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं साह्यकारी शास्त्र आहे. एक साध्या साध्या गोष्टी आहेत पहा की इतिहासामध्ये सरंजामशाही शासन व्यवस्था होती, ठीक आहे नाही. आणि मग ती सरंजामशाही समजून घ्यायची असेल तर सरंजामशाहीचं अर्थकारण काय होतं, त्याला आपण सामंतशाही असंही म्हणतो. त्या सरंजामशाहीची रचना काय होती ते आपण पाहिजे. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की राजेशाहीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या बारकाईने अभ्यासाव्या लागतात. कारण एकूणच जसजशी मानवाची प्रगती होत गेली, मानवाला स्थैर्य प्राप्त होत गेलं, स्थैर्य प्राप्त झाल्यामुळे त्याची प्रगती झाली आणि त्याचं स्थैर्य का प्राप्त झालं तर त्याला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आणि त्यातून मग तुमच्या लक्षात येईल की नवे विचार, नव विज्ञान, नवे शोध ह्या सगळ्या गोष्टी आर्थिकतेशी निगडीत आहेत. आणि आर्थिकता किंवा आर्थिक स्थिती त्या त्या राष्ट्राची, त्या त्या समाजाची ही त्या राष्ट्राला, समाजाला पुढे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरलेली आहे. आणि म्हणून त्या त्या ठिकाणच्या त्या त्या राष्ट्रामधील मानवाच्या जीवनाचा अभ्यास करत असताना आपल्याला ह्या गोष्टी पाहतात. औद्योगिक क्रांती सर्वप्रथम युरोपमध्येच का झाली, ठीक नाही, याचा जर थोडासा विचार करायचा झाला आपण का झाली याची जर का तुम्ही कारणं शोधली तर तुमच्या लक्षात येईल की युरोपीय राष्ट्रांच्याकडे निर्माण झालेलं आर्थिक स्थैर्य हे त्याचं मुख्य कारण आपल्याला दिसतं. किंवा किंवा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याची मागणी करणारी फ्रेंच राज्यक्रांती फ्रान्समध्ये किंवा अशा प्रकारची राज्यक्रांती फ्रान्समध्ये का झाली तर फ्रान्स मधील जनतेची निर्माण झालेली दैनिक आर्थिक स्थिती, दोन वेळचं जेवण, एक वेळचं जेवण सुद्धा पोटाला पोटभर त्या लोकांना मिळत नव्हतं आणि त्यामुळे आपल्या हक्कासाठी म्हणजे तेथील आर्थिक कारण हे अत्यंत मोठं. जगातल्या कोणत्याही क्रांत्या जर का तुम्ही पाहिल्या तर त्या क्रांतीमध्ये आर्थिक कारण हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर का ते तुम्हाला समजलं नाही तर त्या क्रांतीचा खरा इतिहास हा तुम्हाला समजणार नाही. म्हणजे लेनिनच्या नेतृत्वाखाली रशियामध्ये झालेली साम्यवादी क्रांती असेल, माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये झालेली क्रांती असेल, या सगळ्या क्रांत्याचं मूळ जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आर्थिक विषमता हे दिसून येतं. उत्पन्नाच्या साधनाची मालकी एका विशिष्ट गटाकडे आणि उत्पन्नाचं असमान वाटप हे त्यामध्ये दिसतं. त्याचबरोबर तुमच्या लक्षात येईल की आपण पहिल्या महायुद्धाची जेव्हा कारण शोधतो तेव्हा आपल्याला साम्राज्यवाद ही एक नवी संकल्पना उदयास येताना दिसते. काय आहे साम्राज्यवादी संकल्पना
साम्राज्यवाद, नवसाम्राज्यवाद, तर ह्याही कल्पना सगळ्या आर्थिक क्षेत्राशी निगडीत आहे. आणि त्यातूनच मग तुमच्या लक्षात येईल की हजारो मैल दूर असलेल्या प्रदेशात वरती जाऊन आपण आपलं राज्य करायचं अशा प्रकारची धारणा युरोपीय राष्ट्रांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्याचं कारण सुद्धा आर्थिक कारण आहे. म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडातली राष्ट्र गुलामगिरीच्या खाईत लोटली गेली, त्याच्या पाठीमागचं सुद्धा मुख्य कारण हे आर्थिक कारण आहे. कारण युरोपीय लोकांनी आमच्यावरती येऊन राजकीय सत्ता प्रस्थापित केली, ती राज्य करण्यासाठी नाही, तर त्यांच्या देशामध्ये सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीला आवश्यक असलेला कच्चा माल स्वस्त किमतीला विकत मिळावा आणि कारखान्यामध्ये तयार झालेला पक्का माल विकण्याची हक्काची बाजारपेठ मिळावी, या दृष्टिकोनातून त्यांनी आशिया व आफ्रिका खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. म्हणजे याच्या पाठीमागे सुद्धा आर्थिक कारण आहे. किंवा तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली भीषण परिस्थिती आणि त्यातून उद्भवलेलं एकूणच जगाचं राजकारण हे आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या पॅरिस शांतता परिषदेने जर्मनीवरती लादण्यात आलेले अनेक आर्थिक निर्बंध आणि त्यातून मग दुसरं महायुद्ध, म्हणजे जगातली कोणतीही घटना, इतिहासातील कोणतीही घटना जर का आपल्याला अभ्यासायची असेल तर त्याच्या पाठीमागे असलेली आर्थिक पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि म्हणून अर्थशास्त्र हे इतिहासाचं एक अत्यंत महत्वाचं असं सहाय्यकारी शास्त्र आहे. अर्थशास्त्राच्या मदतीशिवाय, अर्थशास्त्राच्या ज्ञानाशिवाय इतिहासकाराला अंतिम सत्यापर्यंत पोहोचताच येत नाही. कारण मानवी विकासातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे आर्थिक घटक आहे. या आर्थिक घटकाने मानवाचं सर्व जीवन, अगदी राजकीय सत्ता सुद्धा आर्थिक सत्तेने नियंत्रित केलेल्या अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अनेक वेळा अर्थसत्ता ही राजसत्तेपेक्षाही मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून अर्थ ही ज्या अर्थसत्तेचा अभ्यास करणारं शास्त्र आहे ते आहे अर्थशास्त्र. आणि म्हणून ते आपल्याकडे इतिहासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची माहिती, म्हणजे जागतिक महामंदीची लाट असेल किंवा तुम्हाला मी सांगितलं कार्ल मार्क्सने सांगितलेला समाजवादी विचार असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि या घटनांचा मानवी जीवनावरती फार मोठा परिणाम झालाय. जागतिक महामंदीनंतर मानवी जीवन पूर्णतः बदलून गेलेलं आहे. किंवा कार्ल मार्क्सने सांगितलेल्या तत्वज्ञानाच्या आधारे रशियामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली क्रांती झाली. लेनिन आणि स्टॅलिनने रशियाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. पाहता पाहता अर्ध जग साम्यवादी होतं की काय अशी स्थिती निर्माण झाली. आणि या आर्थिक विचारातूनच पुढे तुमच्या लक्षात येईल, ज्याला आपण कोल्ड वॉर, शीतयुद्ध म्हणतो, शीतयुद्धाचं मुख्य कारण जर तुम्ही पाहिलं तर आर्थिक विचार भिन्नता दोन गटातली तीच आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हे जर आपल्याला समजलं नाही तर त्यावेळच्या घटनांचा खरा अन्वयार्थ आपल्याला लावता येत नाही. म्हणून हे सर्व समजून देण्याचं काम अर्थशास्त्र करतं. म्हणून इतिहासाचं एक अत्यंत महत्वाचं सहाय्यकारी शास्त्र किंवा सहाय्यकारी समाजशास्त्र म्हणून आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. मी तुम्हाला सांगितलं की मानवाच्या ज्ञात इतिहास काळापासून तर आजपर्यंत त्याच्या जीवनावरती जेवढा परिणाम राजकीय घटकाने केलेला आहे त्यापेक्षा काही प्रमाणात अधिक मानवी जीवन हे आर्थिक कारणाने प्रभावित झालेलं आहे. आणि इतिहासामध्ये तर मानवाचा अभ्यास केला जातो. मग ज्या मानवाचा अभ्यास करायचा त्या मानवाचं जीवन ज्या कारणांनी किंवा ज्या घटकांनी प्रभावित झालेलं आहे त्या घटकांचा अभ्यास करणं हे इतिहासकाराचं पहिलं कार्य आहे. कारण तो अभ्यास केल्याशिवाय इतिहासकाराला इतिहासाचं खरं आकलन होणार नाही. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचं एक अत्यंत महत्वाचं सहाय्यकारी शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा राजकीय सत्ता कुणाची आहे, राजकीय व्यवस्था काय आहे, याही पेक्षा उद्या किराणा आणायचा त्याच्यासाठी पैसा कसा उपलब्ध होईल हा घटक अतिशय महत्वाचा आहे. राजकारण महत्वाचं नाही असं माझं मत नाहीये, परंतु तो नंतर आम्हाला प्रभावित करतो. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला प्रभावित करणारा घटक म्हणजे आर्थिक घटक आहे. आमचं जीवन, दैनंदिन जीवन
हे त्या घटकाने प्रभावित झालेलं आहे. जसं व्यक्तीचं ते जीवन प्रभावित झालेलं असतं, तसं ते गावाचं सुद्धा प्रभावित झालं असतं. म्हणजे गावाची आर्थिक स्थिती काय आहे, गावाच्या उत्पन्नाची साधनं काय, म्हणजे गावाला जमीन कशी आहे, त्या जमिनीला पाणी पुरवठा कसा आहे, बारमाही पाणी पुरवठा आहे का, कॅनलचा पाणी पुरवठा आहे का, विहीर बागायत आहे का, लिफ्ट इरिगेशन आहेत का, त्याच्यावरून तिथं कोणती पिकं घेतली जातात हे ठरतं आणि त्यावरून त्या गावाची आर्थिक स्थिती ठरते. तसंच त्या राज्याचं सुद्धा असतं आणि देशाचं सुद्धा असतं. म्हणजे तुमच्याकडे इंडस्ट्रियल एरिया असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्या गावांची अर्थव्यवस्था वेगळी असते, त्या लोकांचं राहणीमान वेगळं असतं, त्या लोकांच्या गरजा वेगळ्या असतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्याशिवाय आपल्याला इतिहासाचं सत्य आकलन होत नाही. आणि म्हणून अर्थशास्त्र हे इतिहासाचं अत्यंत महत्वाचं असं सहाय्यकारी शास्त्र आहे. दुसरं जे सहाय्यकारी शास्त्र आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते म्हणजे समाजशास्त्र. मित्रांनो, अनेक वर्ष इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल आणि नागरिक शास्त्र या सगळ्यांना मिळून समाजशास्त्र असं म्हटलं जायचं किंवा सामाजिक शास्त्रे, आजही सामाजिक शास्त्रे असं आपण म्हणतो. तर समाजशास्त्रामध्ये तुमच्या लक्षात येईल की कशाचा अभ्यास केला जातो, तर समाजशास्त्रामध्ये मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो आणि इतिहासामध्ये गतकालीन मानवाच्या प्रगतीचा अभ्यास केला जातो. म्हणजे समाजशास्त्र आणि इतिहास ह्या जवळपास एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेवटी माणूस कसा घडतो, तर तो ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या धारणा ज्या आहेत, त्याला आपण परंपरा म्हणू, रूढी परंपरा, याचा त्याच्यावरती प्रभाव पडत असतो. आणि म्हणून माणसांचा, गतकालीन मानवाचा अभ्यास करत असताना त्याचं समाज जीवन अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे आणि समाज जीवनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. मानवाची वर्तन जे आहे, कोणत्याही मानवाचं वर्तन शेवटी तो कोणत्या समाजात राहतो त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून नेहमी मी तुम्हाला सांगत असतो की बऱ्याच वेळा त्या त्या समाजाच्या धारणा अशा असतात. म्हणजे मोहम्मद घोरी हा जेव्हा भारतावरती चालून आलेला होता, मला आठवतंय तुम्हाला मी मागेही एकदा सांगितलेलं होतं की त्याच्यात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये पहिलं घनघोर युद्ध झालं आणि या घनघोर युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणच्या समोर घोरीचा टिकाव लागला नाही, तो पराभूत झाला, तो शरणागत आला. परंतु पृथ्वीराज चव्हाणने त्याला सोडून दिलं, जिवंत सोडून दिलं. ठरवलं तर पृथ्वीराज त्याचा वध करू शकत होता, पण पृथ्वीराज चव्हाणने केला नाही. पुढच्या वेळेस जातानाच मोहम्मद घोरी झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा विचार करत गेला आणि पुन्हा त्याने आक्रमण केलं. त्या आक्रमणाच्या वेळेला तो प्रचंड तयारीनिशी आला, परिस्थिती उलटी झाली, पृथ्वीराज पराभूत झाला, पृथ्वीराज त्याच्याकडे साप युद्धकैदी बनला आणि त्याने पृथ्वीराजचा शिरच्छेद करून टाकला, त्याला मारून टाकला. बऱ्याच वेळा आपले सामान्य माणसं म्हणतात नाही नाही, त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणचं ते चुकलंच, त्याने त्याच वेळी त्याला मारून टाकला असता मोहम्मद घोरीला तर अशी काही परिस्थिती निर्माण झालीच नसती, पुन्हा याला मारावं लागलं. म्हणजे असं का झालं, याचा विचार करायचा असेल तर मग आपल्याला समाजशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. तर पृथ्वीराज चव्हाण ज्या समाज व्यवस्थेमध्ये वाढलेला होता, ज्या समाजाचा तो घटक होता, त्या समाजामध्ये शरण आलेल्या व्यक्तीला मरण द्यायचं नाही, याच्यामध्येच शूरत्व मानलं जात होतं. म्हणजे क्षमा करणं, माफ करणं, याच्यामध्ये मोठेपणा मानला जातो. म्हणजे एखाद्याला माफ करून टाकलं म्हणजे मी कृतार्थ झालो असं मानलं जात होतं. शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही. ही पृथ्वीराज ज्या समाजामध्ये लहानचा मोठा झाला होता, ज्या समाजामध्ये तो वाढला होता, ज्या समाजात तो जगत होता, ज्या समाजावरती तो राज्य करत होता, त्या समाजाची ती धारणा होती. तर याच्या उलट मोहम्मद घोरी ज्या समाजातून आलेला होता, त्या समाजाची धारणा अशी होती की हाती आलेल्या शत्रूला जिवंत सोडायचं नाही. एकदा का त्याला सोडला तो पुन्हा आपल्याला ठार करू शकतो. म्हणून म्हणजे एकीकडे याच्या धारणा अशा आहेत की शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही किंवा युद्ध कायद्याला एखाद्या समोरचा राजा जर पराभूत झालाय तर त्याला ठार करायचं नाही, त्याला अभय द्यायचं. आणि त्याच्या धारणा अशा होत्या कारण तो ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करत होता तो मध्यपूर्वेतून आलेल्या समाजाचं, मुस्लिम समाजाचं तो प्रतिनिधित्व करत होता आणि त्यावेळेच्या त्या जगतातल्या त्या धारणाच तशा होत्या की हाती आलेल्या शत्रूला कधीही जिवंत सोडायचं नाही. म्हणजे या ठिकाणी कोण चूक आणि कोण बरोबर असं नाहीये, तो कोण कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करत होता त्यानुसार तो वागलाय.
म्हणजे याच्यात भाऊ याला कळत नव्हतं आणि त्याला कळत होतं, असं जे काही सामान्य माणसं बोलतात ते पूर्णपणे चुकीचं असतं. कारण त्याच्या त्या धारणा होत्या. पृथ्वीराजला काय माहित नव्हतं का? माहित असेल ना, परंतु त्यावेळची ती धारणा होती. तो ज्या समाजाचा घटक होता त्या समाजाची ती धारणा होती. आणि म्हणून आपल्याला समाजशास्त्र हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण कोणत्याही राज्यकर्त्याचं वर्तन, कोणत्याही सेनापतीचं वर्तन, कोणत्याही अधिकाऱ्याचं वर्तन असं का झालं? तो असा का वागला या परिस्थितीमध्ये? याचा शोध जर आपल्याला घ्यायचा असेल, तर आपल्याला तो ज्या समाजातून आलेला आहे, त्या समाजाचं मानसिकता समजून घ्यावी लागते, त्या समाजाच्या धारणा आपल्याला समजावून घ्याव्या लागतात आणि त्या धारणा समजल्याशिवाय आपल्याला त्याच्या वर्तनाचा अर्थ लावता येत नाही. आणि त्याच्या वर्तनाचा अर्थ लावणं म्हणजेच इतिहास. तर अशा प्रकारे इतिहास आणि समाजशास्त्र यांच्या अंतर्गत संबंधाविषयी अतिशय सखोल चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. मॅक्स वेबर सारखा शास्त्रज्ञ किंवा कार्ल मार्क्स सारखा अर्थशास्त्रज्ञ हे इतिहासकारही होते आणि समाजशास्त्रज्ञही होते. या दोघांनीही या समाजाच्या वर्तनाचा अभ्यास करून इतिहासाचा अभ्यास केला. इतिहासाचे काही सिद्धांत मांडलेले आपल्याला दिसत आहेत. मॅक्स वेबरच्या मते समाजशास्त्र आणि इतिहास या दोन गोष्टी अत्यंत जवळच्या आहे. इतिहासकाराने समाजशास्त्राचं चिंतन केल्याशिवाय त्याला प्रभावीपणे इतिहासाचं लेखन करता येत नाही. तर समाजशास्त्रज्ञाने इतिहास समजून घेतल्याशिवाय त्याला समाजाच्या वर्तनाचा अंदाज लावता येत नाही. अशा प्रकारचे एकूणच मॅक्स वेबरचे विचार आपल्याला दिसून येतात. आणि एच कार सारखा इतिहासकार सुद्धा म्हणतो की समाजशास्त्र आणि इतिहास यांच्या संबंधाबाबत तो म्हणतो की इतिहास जितका समाजशास्त्रीय बनेल आणि समाजशास्त्र जितकं ऐतिहासिक बनेल तेवढा या दोन्हींचाही अभ्यास सखोल होत जाईल. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की इतिहासाचा जरी आपल्याला अभ्यास करायचा असेल, गतकाळातील माणसांचा इतिहास लिहायचा असेल, गतकाळातील ऐतिहासिक घटनांचं विश्लेषण करायचं असेल, तर फक्त आणि फक्त ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्याकडे पाहून आपल्याला चालत नाही. तर त्यासाठी आपल्याला राजकीय व्यवस्था, राजकीय दृष्टिकोन आवश्यक आहे. त्यावेळची भौगोलिक स्थिती काय होती, घटना कोणत्या भौगोलिक स्थानावरती घडलेली आहे त्याला सुद्धा खूप महत्व आहे. अनेक युद्धातल्या जय पराजयाला त्या दोन्ही बाजू, दोन्ही पक्षातल्या पराक्रमापेक्षा तिथली भौगोलिक परिस्थिती कुणाला अनुकूल होती, कुणाला प्रतिकूल होती, याच्यावरती सुद्धा जय पराजय ठरलेले आपल्याला दिसून येतात. त्याचे एक उत्तम उदाहरण मी नेहमी सांगतो की निजाम आणि बाजीराव यांच्यातली भोपाळची लढाई. दिल्लीपासून निजामाला पाठीवर घेऊन बाजीराव भोपाळ पर्यंत येतो. कारण भोपाळची रणभूमी ही बाजीरावाच्या सैन्याला आणि बाजीरावाचं जे युद्ध कसब होतं, युद्धतंत्र होतं, त्याला अत्यंत अनुकूल होती. भोपाळ पर्यंत तो त्याला पाठीवरती घेऊन येतो. इथून काय मी घाबरलेलो आहे, मी पळतोय, म्हणजे लढण्याची तयारी असताना सुद्धा तो लढत नाही. आणि भोपाळला येऊन मग तुमच्या लक्षात येईल की भोपाळची लढाई म्हणजे निजामाच्या आयुष्यातली सगळ्यात दुर्दैवी लढाई. भोपाळ सारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने निजामाचा बाजीरावाने पराभव केला, याला भोपाळची रणभूमी आणि भोपाळची भौगोलिक परिस्थिती सुद्धा कारणीभूत आहे. आणि म्हणून युद्ध कुठं झालं, तिथली भौगोलिक परिस्थिती सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच एकूणच इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला भूगोल सुद्धा अतिशय महत्वाचा. मी तुम्हाला सांगितलं की जगातील सर्व प्राचीन संस्कृत्या जर आपण पाहिल्या तर त्यांचा विकास नद्यांच्या किनाऱ्यावरती झालेला आहे. मग त्या काळचा भूगोल समजून घेतल्याशिवाय आपल्याला हे सगळं कळेल का? आणि म्हणून राज्यशास्त्राप्रमाणे भूगोल हे सुद्धा इतिहासाचं एक अत्यंत महत्वाचं असं सहाय्यकारी शास्त्र आहे. मी तुम्हाला आताच इतिहास आणि अर्थशास्त्र यांचे काय संबंध आहे आणि अर्थशास्त्र हे इतिहासाचं कसं सहाय्यकारी शास्त्र आहे याची माहिती सांगितलेली होती. त्याचप्रमाणे समाजशास्त्र हे इतिहासाचं एक अत्यंत महत्वाचं असं सहाय्यकारी शास्त्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या या प्रकरणामध्ये इतिहास आणि त्याच्या 4 सहाय्यकारी शास्त्रांची माहिती पाहिलेली होती. ही 4ही सहाय्यकारी शास्त्र आपल्या दृष्टीने, इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी सहाय्यकारी शास्त्र आहेत. आणि म्हणून या 4ही शास्त्रांचा इतिहास लेखनासाठी ज्या पद्धतीने उपयोग होतो ते समजावून घेणं आपल्या दृष्टीने खूप खूप महत्वाचं होतं आणि या लेक्चरमध्ये आपण ते समजावून घेतलंय. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या आठवड्यात आपण आपलं पुढचं प्रकरण सुरू करूया. धन्यवाद.